श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गृहिणींसाठी व सुगृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. धने, कोथिंबीर, पुदिना, शेवगा या पानांची पावडर बनवून साठवून कोणत्याही पदार्थामध्ये वापरल्यास आपल्या शरीराला या वनस्पतीचे सर्व आयुर्वेदिक गुणधर्म मिळतात. टिप नंबर 2. रिकाम्या पोटी चहाचे सेवन देखील अजिबात करू नये. यामुळे आपल्या हाडातील कॅल्शियम कमी होते आणि भविष्यात आपल्याला डायबेटीज देखील चा धोका वाढू शकतो. महिलांसाठी खास टिप नंबर 3. सर्व महिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. यामुळे शरीराला कुठलेही पोषण मिळत नाही. म्हणून अन्न लागेल तेवढेच बनवा. कमी पडले तरी चालेल, परंतु शिळे अन्न खाऊ नका. यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. जर चुकून अन्न उरले किंवा शिल्लक राहिले तर ते प्राणी पक्ष्यांना खाऊ घाला. यामुळे तुम्हाला पुण्य देखील लाभेल आणि आपले आरोग्य देखील वाचेल. टिप नंबर 4. तुम्ही तुमच्या शरीराला जितकी जास्त विश्रांती द्याल तितके जास्त आपल्याला आळस येतो आणि शरीराकडून जेवढे जास्त काम कराल तेवढे ते जास्त काम करते. यामुळे नेहमी ॲक्टिव्ह राहून आपल्या शरीराला निरोगी ठेवा. टिप नंबर 5. महिलांना रोज रात्री नाभीमध्ये तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्यावरचे आणि केसांचे आरोग्य वाढते. उपयुक्त टिप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 6. डेंग्यूमध्ये सर्वात जास्त धोकादायक म्हणजे रुग्णांचे प्लेटलेट्स काउंट कमी होतात. त्यामुळे ते वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. पपईचे पाने प्लेटलेट्सची संख्या वाढवतात. पपईच्या पानाचा रस रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. टिप नंबर 7. दातदुखीसाठी हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून 2 वेळा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. टिप नंबर 8. रिकाम्या पोटी तुळशीची पाने स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून खावे. यामुळे पित्त कमी होते. हसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह 20% वाढतो. हसल्यामुळे ताणतणाव कमी होतो व आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. टिप नंबर 9. शीतपेय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नये. यामुळे बद्धकोष्ठता, भूक न लागणे व दातासंबंधी समस्या देखील निर्माण होऊ शकतात. टिप नंबर 10. दुर्वा वाटून ओल्या कापडात बांधून डोक्यावर ठेवल्यास डोळ्याची जळजळ कमी होते आणि आपली दृष्टी देखील सुधारते. टिप नंबर 11. जर तुमच्या पायाच्या टाचांना तडे गेले असतील तर मोहरीच्या तेलात थोडी हळद मिसळून लावल्यानेही टाच बरी होण्यास मदत होते. टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 12. त्वचा तेलकट असेल तर बेसन पीठ, हळद, गुलाब पाणी, लिंबू रस आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा. याने तेलकट त्वचा आणि सावळेपणा कमी होतो. टिप नंबर 13. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका. यामुळे सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14. लहान वयात चष्मा लागलेल्या मुलांना दुधात खडीसाखर, बडीशोप आणि वेलची उकळून द्यावी. यामुळे डोळे निरोगी होतात. महत्त्वाच्या टिप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक व मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा. टिप नंबर 15. तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील उवांचा नायनाट होतो. टिप नंबर 16. तोंडाला वारंवार फोड येण्याची समस्या असेल तर दह्याचे सेवन करा. तोंडाला वारंवार फोड येण्याची समस्या असेल तर दही हे खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो. पोटाची जळजळ कमी करतो आणि झोपताना ज्या जागेवरती फोड असेल तेथे
खोबरेल तेल लावा, याने फोड नाहीसे होतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 17. वारंवार आजारी पडत असाल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरा पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये तांबे, लोह, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम असतात. या पाण्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. टिप नंबर 18. गुडघेदुखीसाठी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून त्यात 1 ग्लास दूध, खजूर, थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करून त्याचा शेक बनवा. असे 15 दिवस घेतल्याने अशक्तपणा, गुडघेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळेल. प्रत्येक महिलेने फॉलो करण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 19. सैल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजेच नेहमी टाईट करण्यासाठी पालक, मेथी, माठ, चाकवत यासारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात. यामुळे सुरकुत्या कमी होतात. टिप नंबर 20. नाक वाहत असेल तर वाफ घ्या. तसेच दिवसभरात कोमट पाणी प्या. याने नाक वाहण्याची समस्या कमी होते. टिप नंबर 21. मूळव्याधीची समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट दुधात 1 चमचा तूप मिसळून त्याचे सेवन करा. याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीपासून आराम मिळेल. सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती अनेक आजारापासून सुरक्षित राहतो. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये सफरचंदाचा नक्कीच समावेश करू शकता. टिप नंबर 22. फाटे फुटणाऱ्या केसांना सिल्की चमकदार करायचे असल्यास कोरफडीचा गर डोक्यावर केसांच्या मुळांना लावून काही मिनिटांनंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. यामुळे केससुद्धा मजबूत होतात. टिप नंबर 23. अधिक पित्ताचा त्रास असेल तर अंजीर रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी खावेत. पाणी देखील प्यावे. अंजीर थंड असल्यामुळे पित्ताच्या त्रासामध्ये आराम मिळतो. टिप नंबर 24. रात्रीच्या वेळी केळी, मुळा, काकडी याचे सेवन करू नये. असे पदार्थ पचायला खूपच जड असतात. निरोगी शरीर राहण्यासाठी अतिशय उपयुक्त टिप नंबर 25. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर त्यामुळे वारंवार तोंड येणे, म्हणून आहारात जास्तीत जास्त पातळ पदार्थ खावेत. यामुळे पोट व्यवस्थित साफ होते. तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाची टिप नंबर 26. ब्लीच चेहऱ्यासाठी खूपच हानिकारक असते. त्यामुळे शक्यतो ब्लीच करणे टाळावे. जास्त प्रमाणात ब्लीच केल्यामुळे स्किन प्रॉब्लेम किंवा स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो. सेन्सिटिव्ह स्किन असेल तर चेहऱ्यावर वांग देखील येऊ शकते. टिप नंबर 27. तुमचे फक्त पोटच वाढले असेल तर रात्री दररोज झोपताना नाभीमध्ये काही थेंब बदामाच्या तेलाचे टाकावे. यामुळे तुमचे पोट कमी होईल. टिप नंबर 28. ज्या महिलांची मासिक पाळी खूप उशिराने म्हणजेच अनियमित येत असेल तर तारखेच्या आधी 1 आठवड्या आधीपासूनच रोज पपई, अननस याचे सेवन करावे. यामुळे मासिक पाळी वेळेवर येईल. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या उपयुक्त किचन टिप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत देखील नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.